नमस्कार मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ॲडव्हर्टाईज जर आली तर स्किप करून टाकायची. त्याचं कारण असं आहे, यूट्यूबला ही गोष्ट माहिती झालेली आहे की भारत सेनाच्या यूट्यूब चॅनलवरती खूप ऑडियन्स येते, खूप लोक येतात. त्याच्यामुळे सरकारने म्हणजेच यूट्यूबने ॲडव्हर्टाईज टाकण्यास खूप सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आणि कुठली बी जर ॲड आली तर काहीच काळजी करायची नाही. ॲड बघायची आणि स्किप करून टाकायची. ठीक आहे. आता ॲड ते येणार तर मित्रांनो, एवढी महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जाते आणि जास्त लोकांचा जोर आहे चॅनलवर असल्यामुळे. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आज मी खूप अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. त्या टॉपिकची माहिती तुम्ही निश्चितच घ्या. ठीक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे, निकाल म्हणजे जो नियम आहे, नवीन नियम आला. ठीक आहे. त्या नियमांवर आधारित हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मी, जी गोष्ट सध्याची आहे. ठीक आहे. म्हणजे व्हायरल एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीतून आपला बोध घ्यायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर जो पहिले मी तुम्हाला तुमची क्लिअर करून देणार मानसिकता. मित्रांनो, या ठिकाणी महिलेचा जो पैसा असते, आपल्या पत्नीचा, तिच्याजवळ जो गोळा केलेला पैसा असते, याच्यावर फक्त तिचाच अधिकार असते. कुठले परपुरुषाचा किंवा स्वतःच्या पतीचा या ठिकाणी अधिकार नसतो. त्याला म्हणतात स्त्रीधन. म्हणजे स्त्रीधन म्हणजे स्त्रींनी जमा केलेली संपत्ती. तर स्त्रीधनावर फक्त स्त्रीचाच अधिकार असतो, कुठल्याच पुरुषाचा अधिकार नसतो. परंतु पुरुषाचा त्याचा उलटा आहे. पुरुषांचं मित्रांनो, पुरुषांना जर किती संपत्ती कमवली तर याच्यावर फक्त पुरुषाचा हक्क असतो, असं नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. पुरुषाच्या संपत्तीवर त्याच्या पत्नीचा स्वतः या ठिकाणी अधिकार असतो. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कितीही उद्योगपती बना, कितीही पैसा कमवा, तुमच्या संपत्तीवर तुमच्या पत्नीचा या ठिकाणी अधिकार राहीन. ठीक आहे. परंतु तुमची पत्नी जर करोडपती असली तर तुमच्या पत्नीच्या एका रुपयावरसुद्धा तुमच्या या ठिकाणी अधिकार राहणार नाही. आणि एक वेळा लग्न झालं तो माणूस अटकला, मरेपर्यंत तो माणूस अटकला आहे. जर तुमची सरकारी नोकरी असेल आणि तुम्ही तुमच्या बायकोला म्हटलं की बाबा मी दुसरी पाहून घेतो, या ठिकाणी मला गव्हर्नमेंट जॉब आहे, असं चालणार नाही. तिने जर तुमच्यावर पोटगीचा गुन्हा दाखल केला तर तुमच्या अर्धा पगार तुम्हाला जर 1,00,000 पगार असेल तर 50,000 महिन्याला तुमच्या बायकोला या ठिकाणी भेटून जातील. अशा प्रकारचे कायदे निर्माण झालेले आहेत. कायदा महिलांच्या बाजूला आहे. ठीक आहे. हे वास्तव परिस्थिती आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेतून आपल्याला बोध घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ही जी कथा आहे मित्रांनो, ही जी कथा फक्त याच विषयावर आधारित आहे. ठीक आहे. तर कथा अशी आहे, आणि ही कथा कुठली काल्पनिक नसून ही वास्तवदर्शक कथा आहे. फक्त याचे नाव या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, एक महिला होती, आणि ही कथा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे. त्याचबरोबर ही सर्व या व्हिडिओची माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर एका महिलेचं एका पुरुषासोबत लग्न होते. त्यानंतर त्या महिलेला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि दागिने महिलेच्या घरचे देतात. ठीक आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची आहे. आजकाल म्हणतात हुंडाबंदी. लोक म्हणतात हुंडा देऊ नका, फलाना देऊ नका, ढलान देऊ नका. हे फक्त दाखवायचे दात वेगळे आहेत लोकांचे आणि खाण्याचे दात वेगळे आहे. हे फक्त कागदोपत्रीच आहे की हुंडा देऊ नका. परंतु एखादा सरकारी नोकरीवाला एखादा जवाई असेल, आणि समजा 10 बिगर सरकारी नोकरीवाले जवाई आहे, आणि त्या 10मध्ये जो एक आहे तो सरकारी नोकरीवाला आहे, तर मुलीचा बाप त्याला म्हणतो की हुंडा कितीही असला तर चालते, परंतु माझी मुलगी सरकारी नोकरीवाल्याला मला द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सरकारी नोकरीच्या जे डिमांड आहे त्याच्यामुळे हुंडा हा द्यावाच लागतो. ठीक आहे. अन्यथा त्याच्यासमोर हजारो मुली असतात, सरकारी नोकरीवाल्याच्या समोर खूप ऑप्शन असतात. ठीक आहे. असो. आणि मित्रांनो, भारतीय समाज मान्यता ही सरकारी नोकरीला आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रायव्हेट नोकरीवाल्याचे आणि व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे खूप या ठिकाणी हाल आहेत. ठीक आहे. आणि एक गोष्ट आणखी मला तुम्हाला सांगायची आहे. ही गोष्ट फक्त आपली समाज मान्यता सरकारी नोकरीला आहे, ही वृद्ध लोकांना, आपल्या वडिलांना यांना माहिती आहे. परंतु तरुणांना कधी याचा जो लाईट असतो, जो झटका कधी बसतो माहीत आहे. तरुण मुलांना जे 22 ते 28 दरम्यान असतात, जी कॉलेजमध्ये असतात, शाळेमध्ये तर माहीतच नसते. शाळेमध्ये मित्रांनो मुलांना वाटते की मी डॉक्टर बनीन, कोणाला वाटतं मी इंजिनियर बनीन, कोणाला वाटतं मी प्रायव्हेट कंपनीत काम करीन. परंतु हळूहळू ते 12वीत जातात, हळूहळू कॉलेजमध्ये जातात. नंतर मग कोणी डॉक्टर बनलेलं असते, कोणी इंजिनियर बनलेलं असते. ठीक आहे. कोणी आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्यांच्या तिथं लाईटं लागतात. जेव्हा त्यांना मुलीवाले बघायला येतात, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या नातेवाईकांना, तेव्हा मग त्यांचे फोकस लागतात की अरे, मुलीवाला म्हणतो की मला सरकारी नोकरीवाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, आम्हाला प्रायव्हेट जॉब पाहिजे नाही. त्याच्यानंतर लाईटं लागतात की बापा मी तर खूप लहानपणापासून स्वप्न बघू या ठिकाणी IIT इंजिनियर झालेलो आहे, आणि मला 8 लाख पॅकेज असूनसुद्धा
या ठिकाणी कोणी मुलगी देत नाही आहे. IIT इंजिनियर म्हणतो अरे मला 12 लाख पॅकेज आहे, मला 15 लाख पॅकेज आहे, पण मुलीवाला का म्हणतो नाही आम्हाला गव्हर्मेंट जॉब पाहिजे. त्याच्यामुळे अशी फटारते आणि फटारल्यामुळेच प्रायव्हेट क्षेत्रातली मुलं या ठिकाणी लग्नासाठी आणि एका मुलीसाठी आपली लग्नाची गरज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सरकारी नोकरीच्या शोधासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरत आहे. ठीक आहे. याच्यामुळे तुम्ही बघू शकता बरेचसे डॉक्टर इंजिनियर मुलंसुद्धा सरकारी नोकरीसाठी कशा प्रकारे तडफडत आहे आणि ही गरज फक्त सरकारी नोकरीसाठी स्वतःसाठी नाही तर लग्नासाठी आहे. हे खरं कारण आहे. लग्न होण्यासाठी बरेचसे लोक या ठिकाणी सरकारी नोकरीसाठी तडफडत आहे. असो आपला विषय तो नाही, थोडंसं विषांतर झालं आपलं. तर आपला विषय आहे मित्रांनो या ठिकाणी पत्नीचा हक्क आपल्या संपत्तीवर आहे. तर आपली जी कथा सुरू होती मित्रांनो बहुत ठीक आहे. तर आपली कथा अशी होती त्या मुलीचं एका मुलासोबत लग्न झालं आणि मुलीला तिच्या घरच्यांनी या ठिकाणी सोनं चांदी दिलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो बाईची दुश्मन कशी बनते किंवा स्त्रीची दुश्मन कशी बनते ते पण आपल्या याच्यात बघायचं आहे. लग्न झाल्याच्या नंतर पहिल्याच रात्री जो हा असतो नरदेव म्हणजे तिचा हजबंड असतो तो सर्व सोनं नाणं तिचं काढून घेतो. ते सोनं जमा करून तो त्याच्या आईला देतो. ठीक आहे. नंतर तिची सासू असते ते सुद्धा ते घेते आणि त्याच्यामागचं कारण काय असते मित्रांनो. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमागे कारण असते. ते घेतात त्याच्यामागचं कारण असं असते त्यांच्यावर एक कर्ज असते आणि ते कर्ज फेडण्यासाठी म्हणजे याच्यावर आपण गोष्ट लक्षात घेऊ शकतो आजकालचे लोक किती भिकारचोट आहे आणि काय काय करू शकतात हे आपल्याला गोष्टीतून बोध घ्यायला भेटते. ठीक आहे मित्रांनो, अजून सबस्क्राईब नसेल केलं लाईक नसेल केलं तर करून घ्या कारण सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे. ठीक आहे. फक्त आता मी हे जो निर्णय आलेला आहे या निर्णय तुम्हाला समजण्यासाठी एक गोष्ट सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ते भिकारचोट हजबंड आणि त्याची सासू ते सोनं विकून त्यांचं कर्ज फेडतात. त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये केस टाकते. तीच मुलगी डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये केस जाते आणि सर्वोच्च न्यायालयात त्याचा अभ्यास करून सांगते या ठिकाणी त्या हजबंडनं ते कृत्य केलेलं आहे, तिथं सोनं नाणं घेऊन विकलेलं आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी बाईची दुश्मन. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत जेवढे भांडणं झाले असतील जेवढे युद्ध झाले असतील हे फक्त एका स्त्रीमुळे झालेले आहेत. ठीक आहे. कारण स्त्री ह्या प्रचंड आकर्षणाची वस्तू आहे. स्त्री आणि सोनं हे दोन वस्तू खूप आकर्षणाचे आहेत. त्याच्यामुळे यांच्यामुळे वाद आणि विवाद निर्माण होण्याचे 100% चान्स असतात. ठीक आहे. हा इथेच सांगते आपल्याला. ठीक आहे. तर मित्रांनो त्याच्यामुळे काय झालं सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला आहे की स्त्री संपत्तीवर कोणाचा अधिकार नसते, फक्त स्त्रीचाच असतो. परंतु या ठिकाणी पुरुषावर या ठिकाणी पुरुषाच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क असतो, फक्त पुरुषालाच नसतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा एखादी मुलगी आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो आता समाजामध्ये मी एक नवीन गोष्ट ऐकत आहे की असं हे बोलणं चुकीचं आहे, परंतु मग अशी गोष्ट ऐकत समाजात जो शेतकरी असतो, शेतकरी दुसऱ्याची मुलगी, शेतकऱ्याला एक मुलगा असतो एक मुलगी असतो, दोन्ही असतात. ठीक आहे. पण शेतकरी स्वतःच्या मुलीचं जेव्हा लग्न करतो तेव्हा सरकारी जॉबवाला गव्हर्मेंट जॉबवाला मुलगा जवई बघून लग्न करतो. परंतु स्वतःच्या मुलाला लग्न करायचं असते तेव्हा दुसऱ्याची मुलगी येते तेव्हा ते शेतात काम करते. ठीक आहे. परंतु काही लोक आता असे बोलत आहे की शेतकरी स्वतःची मुलगी याला गव्हर्मेंट जॉबवाल्याला देते आणि दुसऱ्याची मुलगी शेतामध्ये घालते. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा स्वार्थ या ठिकाणी शेतकऱ्याला आहे. असं बोलणं चुकीचं आहे मित्रांनो, असं बोलू नका. प्रत्येकाला आपापली अडचण माहिती असते काय आहे काय नाही. काही जे लोक बोलतात शेतकरी स्वतःची मुलगी नोकरीवाल्याला तरी दुसऱ्याची पोरगी वावरात घालते हे असं बोलू नका मित्रांनो. ठीक आहे. तर मी जो आपला विषय आहे की या ठिकाणी बऱ्याचशा महिलांच्या घरी ऑलरेडी या ठिकाणी 15-15 एकर शेती असते. लग्न झाल्यानंतर नवऱ्याची सुद्धा शेती त्याला त्या ठिकाणी भेटते. ठीक आहे. परंतु मला तरी असं वाटते तर नवऱ्याची शेती तिला भेटली तर तिनं वडिलांची इथली शेती घ्यायला नाही पाहिजे कारण तिचे भाऊ आहेत. ठीक आहे. ऑलरेडी तिचे जर भाऊ असले शेती करत असले तर भावांची शेती तिने त्या ठिकाणी घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे कलियुगमध्ये एवढे नालायक माणसं जन्माला आलेले आहेत. बरेचसे लोक असे सुद्धा आहेत की नवऱ्याच्या घरचं 15-25 एकर त्या महिलेच्या नावावर आहे ऑलरेडी, तरीसुद्धा आपल्या माहेरमध्ये हिस्सा मागते आणि भावांच्या शेतीमधला हिस्सा मागते. अशा प्रकारचे लोक आपल्याला कलियुगात बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारची कथा होती आणि असा निर्णय होता सर्वोच्च न्यायालयाचा. या सर्वोच्च न्यायालयानुसार स्त्री संपत्तीवर कोणाचा अधिकार नाही, फक्त स्त्रीचाच आहे. परंतु तुमच्या संपत्तीवर तुम्ही पुरुष असाल तर स्त्रीचा हक्क आहे. ठीक आहे. म्हणून ज्याने अजून लग्न केलं नाही तो खूप सुखी आहे मित्रांनो, असं तज्ज्ञ लोक सांगतात. ठीक आहे.
बस आता या कथेवर तुम्हाला काय बोलायचं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती पडेल की कशाप्रकारे अशा घटना समाजात होतात आणि हा निर्णय असतो त्यांचे पण डोळे उघडतील. ठीक आहे, चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.